बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवाल याचा पुण्यातील लोहगडावरून दरीत कोसळून मृत्यू झाला होता. मात्र तो अपघात नसून खून असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरी सोबत मिळून हा कट रचल्याचं पुढे आलंय. लोहगड किल्ल्यावरून 18 जून रोजी ही घटना घडली होती. किल्ल्याच्या पश्चिम बाजूच्या झाडीमध्ये 350 फूट खोल दरीमध्ये केतनचा मृतदेह आढळून आलेला होता. या प्रकरणात घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी 2 विशेष पथकाची नियुक्ती करून तपासाला वेग दिला होता. सिया हिचे चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी प्रेम संबंध असल्याचा संशय मयत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केला होता. त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अशी तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलीस तपासामध्ये सिया आणि चेतन यांचे प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, त्यामुळे तिने प्रियकरासोबत त्याच्या हत्येचा कट रचला. 19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता. त्यापूर्वी 18 जून रोजी तिने केतनला लोहगडावर नेलं. तिथे आधीच आलेला तिचा प्रियकर चेतन याने संधीचा फायदा घेत केतनला दरीमध्ये ढकलून दिलं. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना एका CCTV मध्ये एक तरुण भर उन्हात हुडी घालून लोहगडावर जाताना दिसला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला ट्रॅक केलं. तो त्यांच्या टोल नाक्यावरील CCTV मध्येही दिसला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि चेतन पुरता अडकला. पोलिसांनी चेतन आणि सियाला ताब्यात घेतलाय. खुनाच्या घटनेला हत्येचा बनाव करण्याचा कट पोलिसांनी उधळला. विशाल अग्रवाल यांनी सियाच्या नातेवाईकावरही गंभीर आरोप केला आहे. दरम्यान सिया आणि चेतन यांची गेल्या वर्षभरापासून ओळख होती. सिया गोयल बेकरीचा व्यवसाय करीत होती, तर चेतन चौधरीचा मार्केट यार्ड परिसरात ड्रायफ्रूटचा व्यवसाय होता. व्यवसायाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली होती आणि गेल्या 1 वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, त्यामुळे दोघांनी मिळून केतनला संपवलं. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.